राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहेत। अत्यंत सहनशील, मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत। विकास कामे करणारा द्रष्टा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। ते प्रतिनिधित्व करत असलेल्या संगमनेरला शैक्षणिक नगरी, सहकार नगरी म्हणून ओळखलं जातं। यावरून त्यांच्या विकास कामांची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येतं। गांधीजी म्हणत तसे शेवटच्या माणसाच्या विकासासाठी काम करत राहणं ही विचाराची शिदोरी वडिलांकडून म्हणजेच भाऊसाहेब थोरात यांच्याकडून घेऊन माननीय बाळासाहेब थोरात यांनी ती पुढे चालवली, वाढवली। शेवटच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून त्याला बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या शैलीमुळे त्यांचं राजकारण सत्ताकारण लोककेंद्रित आहे। संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संस्थांचा प्रगतीचा आलेख बघितला तर आपल्याला हे सहज लक्षात येतं। सरकारी काम 6 महिने थांब अशी टीका तर नेहमीच होते। राज्य सरकारनं कोरोनासारख्या संकटाच्या वेळी जेव्हा माणूस माणसापासून दूर जात होता, संपूर्ण राज्य बंद करण्याची वेळ आली, तेव्हा सरकारी रुग्णालय, जिल्हाधिकारी, तलाठी सर्वजण या संकटाच्या समयी काम करत होते। संपूर्ण व्यवस्था नीट चालावी आणि जनतेला धीर देऊन स्थिर करावं म्हणून हेच कर्मचारी झटत होते। या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक पत्र लिहिलं। सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साथ घालून प्रोत्साहित केले। ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार माननीय बाळासाहेबांनी या पत्राद्वारे मानले। राज्यात कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं असताना संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता। तिसऱ्या लाटेची सुरुवात देशामध्ये झाली असताना महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती। त्यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले होते। काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील कोरोनाची लागण झाली होती। त्यावर मात करत पुन्हा ते सक्रिय झाले आणि यशस्वीपणे कामकाज हाताळलं। त्याबद्दल आम्ही मनपूर्वक कृतज्ञ आहोत।